हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक पास्त्याची रेसिपी बनवते. तर त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये हे 4 ग्लास पाणी गरम केले. तर पाणी गरम झालं की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल घातले. तर पाण्याला आता उकळी यायला लागले. उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हा एक मोठा बाउल पास्ता घालायचा आहे आणि आता तो पास्ता आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर एक 2 ते 3 मिनटं मी तो पास्ता वाफवून घेतला आहे. तर बघू शकता आता आपला पास्ता बऱ्यापैकी शिजलेला आहे. तर आता मी तो नितळून काढून घेते. तर मी एका प्लेटमध्ये काढून नंतर तो एका चाळणीवर नितळत ठेवला होता, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं आहे ते निघून जाईल आणि पास्ता पण असा सुटसुटीत मोकळा होईल. त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला. त्यामध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये घातलेला आहे उभा चिरलेला कांदा. तर हे मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत, ते मी उभे चिरून घातलेले आहेत. तर तो कांदा आता आपल्याला परतवून घ्यायचा. आपल्याला फार काय तो कांदा शिजवून घ्यायचा नाही आहे, बस थोडासा त्याचा कलर चेंज आणि थोडा मऊ झाला की मग आपल्याला बस करायचा आहे. तर बघू शकता आता कांद्याला बऱ्यापैकी म्हणजे कांदा आपला मऊ झालेला आहे. त्यानंतर हा एका मक्याचे दाणे आहेत. तर हे स्वीटकॉर्न मका आहे. तर मी हे काय आधी शिजवून वगैरे घेतलेले नाही आहेत, तर ते मी तेलावरच फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर पास्ता मसाला घातला आहे. तर हा 2 चमचे पास्ता मसाला आहे आणि 2 चमचे हा पिझ्झा पास्ता सॉस आहे. तर तो सॉस घालून झाल्यानंतर मी मायोनीज घातलं आहे, ते पण आपल्याला 2 चमचे घालायचं आहे. तर पास्ता मसाला 2 चमचे, पिझ्झा पास्ता सॉस 2 चमचे आणि मायोनीज 2 चमचे, बस आपल्याला एवढंच साहित्य घालायचं आहे, फार काही जास्त घालायचं नाही आहे दुसरं. आणि आता हे आपल्याला छान असं कांदा आणि स्वीटकॉर्नसोबत परतवून घ्यायचं आहे. सगळे सॉस त्यामध्ये छान असे मिक्स झाले, ते परतले गेले की नंतर आपण त्यामध्ये पास्ता घालून घेणार आहोत. तर बघू शकता मी चाळणीवर नितळत ठेवला आहे. तर पास्ता छान सुटसुटीत असा आणि पूर्ण त्यातलं पाणी एक्स्ट्राचं नितळून गेलेलं आहे आणि मऊ असा आपला पास्ता शिजलेला पण आहे. तर आता तो मी पास्ता पॅनमध्ये घालून घेते. त्यानंतर एक 3 ते 4 मिनटं आपल्याला हे सगळं सॉससोबत मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या पास्त्याला छान असा मसाला लागेल इतपत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. तर अगदी लो टू मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि मी तो मसाला छान असा पास्त्यासोबत मिक्स करून घेते. तर बघू शकता आपल्या पास्त्याचा कलर छान असा चेंज झाला आहे, सगळा मसाला सगळीकडून त्याला लागला गेला आहे. त्यानंतर मी आता त्यामध्ये घालणार आहे अगदी थोडीशी कोथिंबीर. तर बघू शकता कोथिंबीर थोडीशी घातली की लगेच आपल्या पास्त्याचा कलर कसा चेंज झाला, दिसायला ती डिश अगदी अट्रॅक्टिव्ह दिसते. तर आता आपला पास्ता रेडी झालेला आहे. तर आता तो मी एका बाउलमध्ये काढून घेते. तर अगदी साधी सिंपल अशी अगदी मोजक्या साहित्यात झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा एक प्रकार आहे. कधीतरी असं थोडंसं काहीतरी खाल्लं तर चालतंय, म्हणजे पास्ता तसा आपल्या शरीरासाठी फार काही उपयुक्त नसतो, पण कधीतरी थोडंसं ठीक आहे. अशा आहे ना, मी आज ही पास्त्याची रेसिपी बनवलेली आहे तुमच्यासोबत शेअर केली. तर ही पास्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग परत भेटू असंच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.